नमस्कार, मी मिलिंद शिवकुमार गाडवे, एंजल वन आणि ॲसेट प्लसचा सब ब्रोकर आहे. आपली मागच्या 2 व्हिडिओमध्ये भेट झालेलीच आहे. माझं ऑफिस कासारवाडी रोड सिद्धेश्वर नगरच्या समोर आहे आणि आपण म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटविषयी मागच्या 2 व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. तर आता आपण कोणत्या बाबतीत लोकांना आता माहिती देणार आहे सगळ्यांना? आता एंजल वन थ्रू आम्ही इन्शुरन्स पण सेल करतो. आमच्या कंपनीचा अनेक कंपन्यांसोबत टायअप आहे, तर आम्ही इन्शुरन्स पण सेल करतो. इन्शुरन्समध्ये कोणकोणते प्रकारचे इन्शुरन्स आहेत आपल्याकडे? इन्शुरन्समध्ये म्हटलं तर म्हणजे लाईफ इन्शुरन्स आम्ही सेल करतो, हेल्थ इन्शुरन्स आणि कार इन्शुरन्स. हे मेनली 3 प्रोडक्ट तर आम्ही मॅक्झिमम सेल करतो. मग लाईफ इन्शुरन्समध्ये कोणत्या टाईप इन्शुरन्स आहेत आपल्याकडे? लाईफ इन्शुरन्समध्ये आता तुम्ही जर एखाद्या बँकेत गेलात, HDFC असो किंवा SBI असो, तर ते काय करतात, त्यांचे प्रोडक्ट तुम्हाला विकत घ्या असं त्यासाठी आग्रह करतात. आमच्याकडे आल्यानंतर तुम्ही HDFC म्हणा, ॲक्सिस म्हणा, टाटा म्हणा, कुठल्याही ICICI जी पाहिजे ती इन्शुरन्स आम्ही तुम्हाला त्या कंपन्यांचा तुम्हाला देऊ शकतो. तर इन्शुरन्स आपल्याकडून तर बेनिफिट काय आहे? आता लाईफ इन्शुरन्सचा बेनिफिट कसा असतो की मोठे जर इन्शुरन्स उतरवले तर 1 करोडचे काही इन्शुरन्समध्ये इन्शुर्ड असतं. फॅमिलीला त्याचा बेनिफिट तर होतोच, पण काही अपघात झाला, अपंगत्व आलं तर काही वर्षासाठी आपल्याला एक पेन्शन सारखी योजना त्यातून चालू होते. काही इन्शुरन्स असे आहेत की ते आपली रक्कम म्युच्युअल फंडमध्येच गुंतवते. मग डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये लावण्यापेक्षा इन्शुरन्समध्ये जर लावले तर आपलं म्युच्युअल फंड पण डेव्हलप होतो आणि आपण इन्शुअर पण होतो. असेही काही इन्शुरन्स प्लॅन आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याकडं आता लाईफ इन्शुरन्स झालं, हेल्थ बाबत कोणते आहेत का इन्शुरन्स? आता हेल्थ इन्शुरन्समध्ये आपण स्टॉकमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावून काही पैसे कमवतो. पण समजा आपल्या घरात काही एखाद्या व्यक्तीला काही आजार निर्माण झाला तर आपण कमवलेली वेल्थ अनैच्छिकपणे आपली त्याच्यामध्ये जाते. एक 20-25 हजाराचा जर आपण फॅमिली इन्शुरन्स उतरवला तर आपल्याला बरेचशी त्यातनं म्हणजे इन्शुरन्स मार्फतच सर्व खर्च केला जातो आणि आपली वेल्थ सिक्युअर राहते. अच्छा, धकाधकीच्या जीवनात हेल्थ इन्शुरन्स फार महत्त्वाचा आहे. समजा एखाद्याने जर इन्शुरन्स उतरवला आणि ह्यावेळेस त्या वर्षभरात जर त्यांना काही आजार झाला नाही कोणाला फॅमिलीला, तर त्याचं बेनिफिट काय मिळतं का? तुम्ही काही न क्लेम केल्याबद्दल त्याचं डिस्काउंट पुढच्या रिन्युअलला त्याचा डिस्काउंट निश्चितपणे मिळतो. आणि 2-3 वर्ष आपल्याला असं वाटतं की 20-25 हजार रुपये फुकट गेले, पण 2-3 वर्षात जर एकदा जरी काही मोठा आजार किंवा काही ऑपरेशन वगैरे झालं तर त्याचा खर्च पूर्ण इन्शुरन्स कंपनी मार्फत मिळतो. किंवा फ्री सर्व्हिसेस असणाऱ्या जर आपण त्या ठिकाणी गेलो, कॅशलेस सुविधेचा जर फायदा घेतला तर 1 रुपया न भरता आपण त्या दवाखान्यात डायरेक्ट ॲडमिट होऊ शकतो. ह्यानंतर आता कार इन्शुरन्सचं कसं आहे आपल्याकडे? कार इन्शुरन्समध्ये आपण पाहिजे त्या पद्धतीचे ॲड ऑन देऊन इन्शुरन्स देतो. आणि कार इन्शुरन्सच्या बाबतीत आपल्या गाडीला काही इजा झाली किंवा आपल्यामुळं कुठल्या समोरच्या व्यक्तीला काही इजा झाली किंवा तो व्यक्ती हयातीत नाही राहिला तर तो संपूर्ण गोष्टीचं इन्शुरन्स कंपनीवरती येतो, नाहीतर मग ते आपल्याला त्रासदायक होतात गोष्टी. त्यामुळे कार इन्शुरन्स हा तर खूप महत्त्वाचा आहे. तर आता तुम्हाला इक्विटी असो, फ्युचर ऑप्शन असो किंवा म्युच्युअल फंड यासोबतच वेगवेगळ्या कंपन्यांसोबतच्या इन्शुरन्सच्या माहितीसाठी इतर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर माझ्या ऑफिसला अवश्य भेट द्या. माझा मोबाईल नंबर आहे 9922 11 9006. धन्यवाद.